Pondicherry, in Karnataka. In Karnataka, madam. You have okay, so this is India. Huh? This is India, Karnataka, Kannada main first. This is India. Kannada first, madam. I will ಕನ್ನಡ not- ಫಸ್ಟ್. I will ಈಗ ನೀವೇನ್ not ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋ speak ತುಂಬಾ Kannada. ಒಳ್ಳೇದು. I will not speak Kannada first. ಮಾತಾಡೋದೇ ಇಲ್ವಾ? No, ಯಾಕೆ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ? Hindi. ಯಾಕೆ? Pondicherry. तुम्ही या सिच्युएशन मध्ये असाल तर काय कराल? सपोज तुम्ही एका बँकेचे ब्रांच मॅनेजर आहात आणि तुमच्या एका बँकेचा कस्टमर तुमच्या एम्प्लॉई सोबत भांडतो आहे एखाद्या इश्यूवरनं. त्या सिच्युएशनला तुम्ही कसं समजून घ्याल आणि त्याला सोल्युशन कसं प्रोव्हाइड कराल, यालाच आपण म्हणतो सिच्युएशनल अनालिसिस. आणि SBI POच्या मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगमध्ये तुम्हाला सिच्युएशनल अनालिसिस हा एक प्रश्न, तुम्हाला याचे उत्तरं टाईप करायचे असतात. तर अनेक सिच्युएशन्स असू शकतात, जसं की तुम्ही फ्लाईट मॅनेजर आहात, इंडिगोसाठी काम करतात आणि तुमची फ्लाईट लास्ट मिनिटला कॅन्सल झाली आहे. कस्टमर्स जे आहे ते एअरपोर्टवरती केऑस करता आहेत की आमचे पैसे रिफंड करा. असं कसं तुम्ही करू शकतात? त्या सिच्युएशनला कसं हँडल कराल? तुम्ही सपोज रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर आहात आणि कस्टमर कंप्लेंट करतो आहे, ओरडतोय की तुम्ही आम्हाला एवढं खराब जेवण कसं काय देऊ शकतात, हे जेवण बाशी आहे. त्या सिच्युएशनला कसं हँडल कराल? किंवा अनेक बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर असताना कस्टमर जो आहे तो चुकीच्या एंट्रीमुळे भांडण करतोय की मी चेक तर 1 लाखाचं दिलं होतं, तुम्ही 10 लाख माझ्या अकाउंटमधून गायब करून टाकले. तो ओरडतोय, तर त्या सिच्युएशनला तुम्ही कसं हँडल कराल? यालाच आपण कुठेतरी सिच्युएशनचं अनालिसिस करणं म्हणतो. आणि ऑब्व्हियसली बात आहे, तुम्ही जर SBI PO सारख्या एका रिस्पेक्टेड रेप्युटेड संस्थेमध्ये काम करणार आहात, तर त्यांची अपेक्षा असेल की आमच्याकडे काम करणारे लोकांना सिच्युएशनला हँडल करता यायला पाहिजे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की बाकी कुठल्या एक्झाममध्ये नाही, पण SBI POच्या एक्झाममध्ये सिच्युएशनल अनालिसिस हा टॉपिक आहे. बघा, SBI POच्या मेन्समध्ये काय काय असतं? ईमेल रायटिंग आहे, सिच्युएशन अनालिसिस आहे आणि रिपोर्ट किंवा प्रेसी रायटिंग आहे. तर एक म्हणजे 30 मिनिटामध्ये 30 मार्क्स जर कमवायचे आहे, तर सिच्युएशन अनालिसिस मध्ये तुम्हाला मार्क्स मिळू शकतात 125 ते 130 प्रश्न, 30 वर्ड सॉरी, जरी 130 वर्ड जरी आपण टाईप केले व्यवस्थित, तर आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण सिच्युएशन अनालिसिस, वेगळे वेगळे क्वेश्चन्स आणि त्यांच्या मागे काय लॉजिक, थिअरी काय आहे, हे आपण आज बघणार आहे. 2 मिनिटं द्या मला फक्त. तर बघा मित्रांनो, थिअरी ही आहे, जी काय सिच्युएशन तुम्हाला दिलेली आहे की बँकमध्ये एक कस्टमर आरडाओरडा करतो आहे, तर याचे 4 स्टेप्स असतात. 4 स्टेप्स मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत. पहिली स्टेप आहे बघा, काय सिच्युएशन आहे आणि तिचा काय इम्पॅक्ट आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. काय सिच्युएशन आहे आणि त्याचा काय इम्पॅक्ट पडू शकतो त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड स्टेप आहे बघा, इमिजिएट रिस्पॉन्स प्लस रूट कॉज. तुम्ही त्या सिच्युएशनला लगेच रिस्पॉन्ड कसं कराल? इमिजिएट रिस्पॉन्स काय असेल तुमचा, तुम्हाला सांगायचं आहे. तिसरा मुद्दा आहे करेक्टिव्ह ऍक्शन प्लस कम्युनिकेशन. हे सुधारण्यासाठी तुम्ही काय कराल? जी काय प्रॉब्लेम क्रिएट झाली आहे याला सुधारायचं कसं? करेक्टिव्ह ऍक्शन, कम्युनिकेशन, समोरच्या व्यक्तीसोबत कम्युनिकेशन. आणि लास्ट, असं परत नाही घडायला पाहिजे, असं परत व्हायला नाही पाहिजे, फ्युचर प्रिव्हेन्शन प्लस लॉंग टर्म आउटकम. हे जे काय झालं आता, जे काय भांडण झालं बँकेमध्ये, हे परत नाही व्हायला पाहिजे. हा मुद्दा पॉइंट नंबर 4 पाहिजे. तर एवढे मोठे मोठे टर्म्स लक्षात जर नाही राहते, तर एक शॉर्टकट आहे. शॉर्टकट आहे 4 P's. 4 P आहेत. काय P आहेत बघा. पहिला P आहे प्रॉब्लेम. व्हॉट इज द प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काय आहे? सिच्युएशन काय आहे, त्याचा इम्पॅक्ट काय? व्हॉट इज द प्रॉब्लेम. सेकंड बघा, पीपल. सेकंड P आहे पीपल. बघा 4 P सांगितले. पहिला प्रॉब्लेम, दुसरा पीपल. इमिजिएट रिस्पॉन्स, त्यांना रिस्पॉन्ड कराल. ते लोक जे इन्व्हॉल्ड आहेत, जे भांडायला आले आहेत, जो भांडतोय बँकेमध्ये, त्याच्याशी तुम्ही बोलाल, रिस्पॉन्ड कराल. त्यानंतर प्रोव्हाइड सोल्युशन. प्रोव्हाइड सोल्युशन, तो जो काय प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन काढायचं आहे. तुम्ही जाऊन काय भांडण वाढणार आहे का? हा, बघायला कोण किती पॉवरफुल आहे? नाही. तुम्हाला जे आहे, बँक जे आहे, तुम्ही ब्रांच मॅनेजर आहात, तुम्हाला असं जे आहे मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे, तर तुम्हाला सोल्युशन द्यायचंय, ना की भांडण वाढवायचं आहे. आणि लास्ट मध्ये बघा P आहे प्रिव्हेंट, म्हणजेच परत ही घटना नाही घडली पाहिजे. का? अशा घटनामुळे जर सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं तर बँकचं रेप्युटेशन जे आहे ते खराब होतं, की यार काय बँक आहे, अशा बँक, ह्या बँकेचे नेहमी काही ना काही व्हिडिओ येत असतात बाबा, की कस्टमरशी भांडतात तिथले एम्प्लॉईज, मग कोणी का तुमच्याकडे अकाउंट ओपन करेल? तर रेप्युटेशन जोडली आहे. रेप्युटेशन हँडल करण्याची जबाबदारी तुम्ही ऍज अ ब्रांच मॅनेजर ऍक्सेप्ट केलेली आहे. म्हणून तुम्हाला
हे 4 P's प्रॉब्लेम, पीपल, प्रोव्हाइड आणि प्रिव्हेंट हे लक्षात ठेवा. हे टर्म जर लक्षात नाही राहते, सिच्युएशन प्लस इम्पॅक्ट, इमिजिएट रिस्पॉन्स प्लस रूट कॉज, करेक्टिव्ह ऍक्शन प्लस कम्युनिकेशन, फ्युचर प्रिव्हेन्शन प्लस लॉंग टर्म आउटकम, जर हे लक्षात नाही राहते तर प्रॉब्लेम, पीपल, प्रोव्हाइड, प्रिव्हेंट लक्षात राहील, 100% लक्षात राहील. तर हे तुम्हाला जे आहे यूज करायचं आहे सिच्युएशन अनालिसिस करत असताना. तर कसं आन्सर पाहिजे तुमचं, कोणते कोणते सिच्युएशनला तुम्ही कसं आन्सर केलं पाहिजे हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. ठीक आहे, चला सांगायच्या आधी आपण बघणारच आहेत मॉडेल आन्सर. त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे ऑल इन वन मेन्स बॅच आपण सुरू केलेली आहे आणि ती बॅच मध्ये आकाश जाधव सर मॅथ्स शिकवणार आहे, मी इंग्लिश शिकवणार आहे आणि नागेश ढगे सर जे आहे ते रिझनिंग शिकवणार आहेत. तुम्हाला माहिती असेल आपण ऑलरेडी ही बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. फीजीची 2000 प्लस GST फॉर फर्स्ट 100 स्टुडंट्स आहे. ठीक आहे, पुढे आपली एक नवीन ऑफलाईन बॅच जी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टार्ट होते आहे 31 तारखेला, आता 5-6 दिवसांनी 31 तारखेला सकाळी 7 ते 12 हिचा टायमिंग असणार आहे. फीजीची 20,000 प्लस GST आहे. तर जर तुम्हाला तुमचं सिलेक्शन पक्क करायचं आहे, तुम्हाला जर बेसिक पासून स्टार्ट करायचं आहे, तुम्ही फर्स्ट टाइम बँकिंग करत आहात तर 100% ही ऑफलाईन बॅच तुम्ही जॉईन करायची आहे. आपले फाउंडेशन जे आहे ते मजबूत करायचं आहे. याच्यामध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळा पार्ट जो आहे तुमचा ह्याच बॅचमध्ये कव्हर करणार आहे. संकल्प 6.0 नावाची ही बॅच आहे. ठीक आहे, फॉर फर्दर क्वेरीज यू कॅन कॉल ऑन 9762441100 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. टिकर लाईन मध्ये तुम्हाला ऑलरेडी नंबर वगैरे दिसत असणार आहे. ठीक आहे, बघा तर जसं मी सांगितलं की काय आहे, सगळ्यात पहिले 4 पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करतो आपल्या आन्सरला आपण 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. पहिला पार्ट आहे बघा, हा फ्लो लक्षात ठेवायचा. रिमेंबर द फ्लो. फर्स्ट इज सिच्युएशन प्लस इम्पॅक्ट. काय आहे म्हणजे व्हॉट इज द प्रॉब्लेम, वाय डज इट मॅटर. हा प्रॉब्लेम काय आहे आणि याचा इम्पॅक्ट काय आहे, वाय डज इट मॅटर, हे तुम्हाला फर्स्ट जे आहे फर्स्ट पॅरा जो काय असेल स्मॉल पॅरा त्याच्यात तुम्हाला मेन्शन करायचं आहे. सेकंड इमिजिएट रिस्पॉन्स प्लस रूट कॉज. काय आहे, लिसन, एम्पथाइज, आयडेंटिफाय द रिअल रिझन. ऐकून घ्या समोरच्याचं. बघा भांडण इथं चालू आहे, फ्लोअरवर चालू आहे भांडण, तुम्ही कॅबिन मध्ये आहात, तुम्हाला आवाज आला, तुम्ही बाहेर गेले. ऐकून घ्या काय चाललं आहे, लगेच भांडण वाढवायचं नाही, ऐकून घ्यायचं काय चाललं आहे. मग काय करायचं, तिसरं स्टेप करेक्टिव्ह ऍक्शन प्लस कम्युनिकेशन. रिझॉल्व्ह करायचा इश्यू, सोल्युशन जे आहे ते प्रोव्हाइड करायचं आहे. सोल्युशन प्रोव्हाइड करायचं. बघा हे काय आहे, हे आहे प्रॉब्लेम. व्हॉट इज द प्रॉब्लेम. दुसरं काय होतं, पीपल. लिसन टू द पीपल. तिसरं काय होतं, प्रोव्हाइड. व्हॉट टू प्रोव्हाइड, प्रोव्हाइड सोल्युशन, रिझॉल्व्ह द इश्यू, सोल्युशन प्रोव्हाइड करायचंय. आणि मग होतं प्रिव्हेंट. असं परत नाही व्हायला पाहिजे. प्रिव्हेंट रिकरन्स, एन्श्योर लास्टिंग सॅटिस्फॅक्शन. तर असं परत घडायलाच नाही पाहिजे. हे तुमच्या हातात आहे, 4 स्टेप्स P. प्रॉब्लेम, पीपल, प्रोव्हाइड, प्रिव्हेंट. असं लक्षात ठेवा, तुम्हाला नेहमीसाठी हे युजफुल राहील. चला तर लगेच आपण काय करूयात, फर्स्ट जे आहे फर्स्ट सिच्युएशन घेऊयात. फर्स्ट सिच्युएशन सपोज मी तुम्हाला दिली की, चला फर्स्ट सिच्युएशन मी तुम्हाला देतो आहे. लक्ष द्या मित्रांनो, एक कस्टमर आहे तुमच्या बँकेचा, जो म्हणतो यार मला तुमच्या बँकची सर्व्हिसच आवडत नाही, दुसऱ्या बँक्स माझ्या घरी येतात चेकबुक द्यायला, घरी येतात पैसे कलेक्ट करायला, घरी येतात चेक कलेक्ट करायला, तुम्ही मला घडी घडी ब्रांचचे चक्र मारायला लावतात. जे काही प्रॉब्लेम आहे, ह्या प्रॉब्लेम्समुळे तो कस्टमर धमकी देतोय की मी तुमचं अकाउंटच बंद करून टाकतो. आता तुम्ही ब्रांच मॅनेजर आहात, तुम्ही या सिच्युएशनला कसं हँडल कराल, त्या कस्टमरला कसं रिटेन कराल, त्याला काय म्हणाल असं की तो जाणार नाही तुमच्या बँकला सोडून. बघा क्वेश्चन काय आहे, अ लॉंग स्टँडिंग कस्टमर एक्सप्रेसेस dissatisfaction with the bank service and threatens to close their account. How will you manage the situation? P. पहिला P बघा, लक्ष द्या रे, इथं लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. पहिला P आहे बघा, प्रॉब्लेम. सिच्युएशन प्लस इम्पॅक्ट, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, एक्सप्लेन वाय इट मॅटर्स. दुसरं पाहिजे पीपल, इमिजिएट रिस्पॉन्स. हे आपण ऑलरेडी बघितलंय. प्रोव्हाइड सोल्युशन आणि प्रिव्हेंट दिस फ्रॉम हॅपनिंग इन फ्युचर. मग यासाठी मी मॉडेल आन्सर तयार केलं आहे. बघा
याच्यातच सगळं आन्सर आहे. एवढंच टाईप करायचं बरं का, याच्याशी जास्त टाईप नाही करायचंय. आणि तुम्हाला हे लिहायचं नाही आहे एक्झाममध्ये, तुम्हाला फक्त एवढं लिहायचं एक्झाममध्ये तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे. एक्झाममध्ये हे स्पेस वगैरे तुम्हाला दिसणार नाही, असं एवढं छान नसणार, ते खिचडी होऊन जाते तिकडे, कारण एकच जातो कर्सर खाली येतो. फक्त तुम्हाला वाचता यायला पाहिजे म्हणून थोडं सुट्ट लिहिलं आहे. एक्झाममध्ये खूप खिचडी होऊन जाते. स्पेलिंग मिस्टेक आणि ग्रामरकडे लक्ष द्यायचं, कारण नेगेटिव्ह मार्किंग असते. स्पेलिंग मिस्टेकला मार्क्स मायनस होतात आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक्सला मायनस मार्क्स होतात. तर सगळ्यात पहिलं काय बघा, प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम बघा, इन दिस सिच्युएशन the customer's dissatisfaction indicates a gap in meeting their expectations, which could involve poor service quality, a recent negative experience or unresolved issues. सिंपल सी बात है. कस्टमर असं कधी म्हणेल मला तुझं बँकचं अकाउंटच बंद करायचंय, जेव्हा तो इरिटेट झालाय. इरिटेट का झाला असेल? एकतर रिसंटली कुठल्या तरी एम्प्लॉयनी काहीतरी चूक केली असेल, रिसंटली त्याच्या एक्सपेक्टेशन्सला आपण पूर्ण करू शकलो नसू, तेव्हा तर तो इरिटेट होईल. त्याचं कुठलं तरी महत्वाचं काम राहून गेलं तुमच्यामुळे, म्हणून तो म्हणतोय की आता तुमचं अकाउंट मी बंद करतो. सो हे लिहायचंय, सिच्युएशन आणि त्याचा इम्पॅक्ट. सिच्युएशन काय आहे ही मला समजलीये, हे तुम्हाला लिहून दाखवावं लागेल. आणि त्याचा इम्पॅक्ट काय हे सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. प्रॉब्लेम, पहिला पी, प्रॉब्लेम. In this situation, the customer's dissatisfaction indicates a gap in meeting their expectations, which could involve poor service quality, a recent negative experience, or unresolved issues. The threat of closing the account could result in a significant loss. Impact. हा impact आहे तुमच्या बँकेवर पडलेला. The threat of closing the account could result in a significant loss for the bank, not only financially but also in terms of customer loyalty and reputation. आमचं नुकसान होऊ शकतं. कसं? आमचं नाव खराब होईल. तो त्याच्या शेजाऱ्याला सांगेल, त्याचा शेजारी त्याच्या शेजाऱ्याला सांगेल. असं करत करत त्या फ्लॅटमधले सगळे लोक त्यांचं अकाउंट बंद करू शकतात की या बँकेत अकाउंट ओपनच करू नका. तो सगळ्या नातेवाईकांना सांगून देईल की या बँकमध्ये अकाउंट ओपन करू नका, असेल तर बंद करून टाका. तर लॉस आहे. तर ही सिच्युएशन मला समजली आहे, इथपर्यंत मेन्शन केलं पहिल्याच याच्यात. आणि त्याचा इम्पॅक्ट काय हे पण सांगून दिलं. तर पहिल्या पीचं आन्सर याच्यात संपलं. पहिला पी संपला. किती लाईन्स, किती वर्ड्स पाहिजे होते? मला असं वाटतं आयडियली तुम्ही 30 to 40 पहिल्या पी मध्ये मेन्शन करू शकतात. पहिल्या पी साठी 30 to 40 काहीच प्रॉब्लेम नाही, करू शकतात. ठीक आहे. दुसरं आहे पीपल. आता एक्झाम मध्ये लगेच इकडूनच स्टार्ट होईल बरं का, फक्त तुम्हाला वाचता यायला पाहिजे म्हणून मी असं लिहिलं आहे. काय आहे बघा, पीपल. दुसरं पी. फर्स्ट, आय वुड लिसन ऍक्च्युअली टू द कस्टमर्स कन्सर्न्स. मी कस्टमरचे काय कन्सर्न्स आहे, काय प्रॉब्लेम आहे हे ऐकून घे. लिसन. शोईंग एम्पॅथी अँड अलाविंग देम टू फुल्ली एक्सप्लेन द इश्यू. मला सांगा काय झालं, मी ब्रांच मॅनेजर आहे, काय चुकलं आमचं की तुम्ही असं म्हणतायत की अकाउंट बंद करून टाकतो. पुढे, आय वुड आस्क स्पेसिफिक क्वेश्चन्स टू आयडेंटिफाय द रूट कॉज. काय आहे रूट कॉज, यासाठी मी त्यांना प्रश्न विचारले. काय झालं साहेब, असं काय झालं की तुम्ही डायरेक्ट असं म्हणतात की अकाउंट बंद करून टाकेल. त्यानंतर ऑब्विसली रूट कॉज ऑफ द डिसॅटिस्फॅक्शन सच ॲज रिसंट सर्व्हिस प्रॉब्लेम्स ऑर अनमेट एक्सपेक्टेशन. काय झालं सर, आमच्याकडनं काही चुकलं का, आम्हाला सांगा, आम्हाला कळू द्या. हे झालं दुसरं. तिसरं, सोल्युशन प्रोव्हाइड करायचं. त्याने सांगून दिलं काय प्रॉब्लेम आहे, त्याने सांगून दिलं काहीतरी की बाबा तुम्ही चांगली सर्व्हिसच दिली नाही, मला एवढं मोठं चेक पास करून घ्यायचं होतं 1 तासात, पण तुम्ही 10 तास लावले, समोरची पार्टी नाराज झाली, त्याचा लॉस झाला, त्याचा क्लायंट नाराज झाला, जे काय आहे त्याने जे काय सांगितलं. मग प्रोव्हाइड सोल्युशन. तिसरा पी. पहिला पी, दुसरा पी, तिसरा पी. आफ्टर अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम, जे काय प्रॉब्लेम आहे ते मी समजून घेतले. आय वुड ऑफर अ पर्सनलाइज सोल्युशन सच ॲज रिझॉल्विंग द इश्यू इमिजिएटली, ऑफरिंग कम्पेन्सेशन or providing a tailored service that aligns with their needs. जे काय माझ्याकडनं होऊ शकतं की सर असं परत होणार नाही, वाटल्यास तुमच्या समोरच्या पार्टीला जे काय आहे आम्ही एक्सप्लेनेशन देऊन टाकतो की का झालं, सर्व्हर डाऊन होता, जे काय आहे आम्ही सांगतो आणि सोल्युशन प्रोव्हाइड करतो. तुमचे संबंध आम्ही तुमच्या क्लायंटशी खराब होऊ देणार नाही, जे काय आहे. तर कम्पेन्सेशन प्रोव्हाइड करतो सर, लगेच इश्यू रिझॉल्व्ह करतो सर, किंवा तुम्हाला पाहिजे तसं टेलर्ड, तुम्हाला पाहिजे तसं सर्व्हिस तुम्हाला मिळेल इथून पुढे. आय वुड एन्श्योर ओपन कम्युनिकेशन, सेटिंग क्लिअर एक्सपेक्टेशन्स फॉर फॉलोअप अँड रिझोल्युशन. इथून पुढे काही झालं ना सर, तुम्ही डायरेक्ट माझ्या कॅबिन मध्ये, मी ब्रांच मॅनेजर आहे, मी हँडल करतो सर, तुम्ही इथं फ्लोअरवर नका काय करू, माझ्याकडे येत जा इथून पुढे, मी तुम्हाला बेस्ट सर्व्हिसची गॅरंटी देतो. यू हॅव प्रोव्हाइडेड अ गुड सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम. अँड देन असं परत नाही व्हायला पाहिजे. चौथा
चौथा पी प्रिव्हेंट. फायनली I would review internal processes to prevent future occurrences, ensuring long-term satisfaction. मीटिंग घेईल मी, माझ्या एम्प्लॉईजची मी मीटिंग घेईल, सांगेल की बाबा असं परत नाही व्हायला पाहिजे, ते आपले जुने कस्टमर आहेत, HNI आहेत, हाय नेटवर्थ आहेत, है ना, इतना बड़ा खाता अगर बंद हो जाएगा करोड़ों का तो कैसे चलेगा, अशी मी मीटिंग घेईल आणि जे आहे पुढे असं नाही व्हायला पाहिजे याची मी खात्री करून घेईल. तर बघा मित्रांनो, असे 30-40 वर्ड्स, 30-40 इकडे, 30-40 इकडे आणि शेवटी 10 ते 15 असे केले तर तुमचे 100% 120 ते 130, 140 म्हणा, चला 120, 130 आरामात एवढे वर्ड्स तुमचे टाईप होतात आणि तेवढेच एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं. ठीक आहे. तर हे होतं आपलं पहिलं सिच्युएशन आणि त्याचा अनालिसिस आपण आपल्या 4 P's ने केलेला आहे. प्रॉब्लेम, पीपल, प्रोव्हाइड, प्रिव्हेंट. हे लिहायचं नसतं एक्झाम मध्ये, हे प्रॉब्लेम, पीपल, प्रोव्हाइड, प्रिव्हेंट लिहायचं नसतं. हा जो बॉक्स मी आधी बनवला होता ना, एवढंच तुम्हाला लिहायचं आहे, एवढंच लिहायचंय बस. तर खूप जण घाबरतात की सर हे काय नवीन पॅटर्न टाकून दिला एसबीआयपी, मला तर काही समजतच नाही रे. काही नसतं रे, सिच्युएशन जी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सिच्युएशन ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, त्याबद्दल इथं लिहायचं. मग तुम्ही काय कराल, बोलाल त्या लोकांशी, मग काय कराल, सोल्युशन प्रोव्हाइड कराल, मग काय तर प्रिव्हेंट. पुढे असं नाही होण्यासाठी मी काहीतरी स्टेप्स घेईल. तर इंग्लिश पण बघा खूप सोपी वापरली. तुम्ही इंग्लिश मिडियमचा असो का कुठल्याही मिडियमचे असो, काही टेन्शन घेऊ नका, सोपी इंग्लिश वापरायची. काय हार्ड सोफिस्टिकेटेड इंग्लिश वापरल्यानंतर का तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स नाही मिळणार आहे, AI चेक करता है पेपर. ठीक आहे. दुसरं सिच्युएशन बघूयात काय आहे. दुसरं सिच्युएशन बघा, फ्लाईट कॅन्सल झाली सपोज. बघा लक्ष द्या, सिच्युएशन नंबर 2. अ फ्लाईट इज कॅन्सल्ड ॲट द लास्ट मोमेंट. तुमचं एक फ्लाईट आहे, विमान, तुम्ही एअरपोर्टवर ऑलरेडी पोहोचले आहात कारण तुम्हाला फ्लाईट पकडायची आणि अचानक काही मिनिटं आधी, काही क्षणाआधी ते म्हटलं चला तुमची फ्लाईटच कॅन्सल झाली. ऑब्व्हियसली बात आहे यार, कोणाची मीटिंग असू शकते, कोणाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतो, कोणाला लग्न अटेंड करायला जायचं असेल, कोणाला खूप इम्पॉर्टंट मीटिंग अटेंड करायला जायचं असेल. आता करणार काय, तर सगळे लोक गोंधळ करतील एअरपोर्टवरती. सो अ फ्लाईट इज कॅन्सल्ड द लास्ट मोमेंट क्रिएटिंग खेऑस, गोंधळ ॲट द एअरपोर्ट. ॲज द फ्लाईट मॅनेजर, तुम्ही फ्लाईट मॅनेजर आहात, ॲज द फ्लाईट मॅनेजर हाऊ विल यू मॅनेज द सिच्युएशन? तुम्ही एअरपोर्टवर आहात, तुमच्यासमोर 100 जे आहेत पॅसेंजर्स आहेत जे तुमच्याशी भांडतायत. काही जण भांडतील रिफंडसाठी, काही जण भांडतील तुम्ही असं कसं कॅन्सल करू शकतात, काही जण म्हणतील की आमच्याकडे एक लहान बाळ आहे जे की ओरडते आणि तुमच्यामुळे आता त्याचं जे आहे तब्येत खराब होऊ शकते ओरडून. काही लोकांचं म्हणणं असेल की आमचा फायनान्शियल लॉस झाला. काही जण म्हणतील अरे माझंच लग्न आहे, मला पोचायचंय तिकडे 3-4 तासात. असं काही असू शकतं आणि तुम्ही एकटे आहात. तुम्ही व्हिडिओज पण युट्यूबवर बघितले असेल की असं झालेलं आहे की दुल्हा पोहोच ही नाही पाया क्योंकि फ्लाईट कॅन्सल हो गई. तर अशी सिच्युएशन आल्यावर तुम्ही काय कराल? तर आपले 4 P लक्षात ठेवा. प्रॉब्लेम, पीपल, प्रोव्हाइड, प्रिव्हेंट. बरोबर. पहिला बघा, सिच्युएशन काय आहे की बाबा लास्ट मिनिट कॅन्सलेशन झालेलं आहे, पॅसेंजर फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत, लोक गर्दी करतायत आणि भांडण करतायत. दुसरं काय कराल मग तुम्ही काम राहाल. तुम्ही ठीक आहे मी समजू शकतो असं एम्फसाइज कराल की समजू शकतो की प्रॉब्लेम जेन्युइन आहे, तुम्हाला त्रास होतो आहे. कम्युनिकेट क्लिअरली जे काय झालंय, का बरं कॅन्सल झाली फ्लाईट, त्यांना क्लिअर एक्सप्लेनेशन द्या. लास्ट मोमेंटवर का कॅन्सल झाली आणि रिझन काय आहे ते शोधायचं, त्यांना सांगायचं. आणि ते मग प्रोव्हाइड सोल्युशन, एकतर दुसरी फ्लाईट अवेलेबल करून द्या. ज्यांना मेडिकल प्रॉब्लेम आहे, ज्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, तिकडे मुंबईला जायचं, दिल्लीमधून मुंबई चाललंय कारण तिकडे ऑपरेशन आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, त्यांना आधी पाठवा. ऑब्व्हियसली बात. आणि सगळ्यांना इन्फॉर्मेशन देत राहा की काय झालं आहे. त्यांना असं वाऱ्यावर सोडून दिलं असं करणार नाही. त्यांना तुम्ही सांगाल की काय झालं आहे आणि आम्ही काय व्यवस्था करतोय तुमची ऑल्टरनेटिव्ह. आणि प्रिव्हेंट, रिव्ह्यू द इन्सिडेंट अँड स्ट्रेंथन कंटिंजन्सी अँड कम्युनिकेशन सिस्टम. इथून पुढे असं नाही व्हायला पाहिजे. इथून पुढे लास्ट मोमेंटवर तरी कॅन्सल ना करू. 1-2 तास आधी सांगू शकतो आपण की असं झालेलं आहे. लास्ट मोमेंटवर असं होणार नाही याच्यासाठी प्रिव्हेन्शन आपण करणार आहे. तर 4 P लक्षात ठेवा. प्रॉब्लेम, पीपल, प्रोव्हाइड, प्रिव्हेंट. आणि त्यानुसार आता आपल्याला आपले आन्सर बघायचे आहेत. बघा मग काय आन्सर आहे तर लक्ष द्या. बघा मित्रांनो, हे तुमचं आन्सर आहे. याच बॉक्स मधलं एवढंच लिहायचंय, बाकी काहीच नाही. कुछ भी हार्ड नहीं होता. देखो, पहिलं, इन दिस सिच्युएशन द लास्ट मिनिट कॅन्सलेशन ऑफ द फ्लाईट हॅज क्रिएटेड कन्फ्युजन. हो, मला सिच्युएशन समजलेली आहे.
काय सिच्युएशन आहे? लास्ट मिनिट कॅन्सलेशनमुळे लोकांमध्ये कन्फ्युजन तयार झालेलं, लोक केऑस करत आहेत, केऑटिक एन्व्हायरमेंट झालेलं आहे. Frustration and chaos at the airport. Passengers may be anxious about their onward travel, connecting flights, accommodation and other commitments. पॅसेंजर घाबरलेले असतील की आता आमचं काय होईल, आम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये थांबावं लागेल का, आम्ही कुठं राहणार, आता एअरपोर्टवर झोपायचं का, कनेक्टिंग फ्लाइट्स आहे का, दुसरी कुठली फ्लाईट आहे का, बरोबर. आणि दुसरे काही कमिटमेंट्स म्हणजे माझी मीटिंग होती अर्जंट, माझं लग्न होतं, माझ्या भावाचं सख्ख्या भावाचं लग्न होतं, जे काय आहे, तर त्यामुळे ते अँक्शियस झाले असतील. हे तर 100% ही सिच्युएशन मला समजलेली आहे, ही सिच्युएशन मला समजलेली आहे, हा प्रॉब्लेम मला समजलेला आहे की गोंधळ का होतो आहे. मग देअरफॉर द इमिजिएट प्रायोरिटी वुड बी टू रिस्टोर ऑर्डर व्हाईल एन्श्युरिंग पॅसेंजर सेफ्टी अँड मेंटेनिंग ट्रस्ट. तर आता मला काय करायचं आहे? आता मला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल. दुसरं आहे पीपल. फर्स्ट काय कराल तुम्ही? काय कराल? आय वुड रिमेन काम अँड टेक चार्ज ऑफ द सिच्युएशन. मी आहे फ्लाईट मॅनेजर, माझ्याशी बोला, काय बोलायचं आहे, मी सोल्युशन देतो. I would acknowledge the inconvenience, listen to passengers' concerns and show empathy. मी थोडंसं दया दाखवेल. हो, मी समजू शकतो, तुमची अर्जंट मीटिंग होती, तुमचं लग्न होतं, मी समजू शकतो. ठीक आहे, मग त्यांना सोल्युशन आपल्याला पुढे द्यायचं, एस्पेशली टुवर्ड्स जे बिचारे म्हातारे आहेत, जे म्हातारे आहेत, दोघं म्हातारे, म्हातारी, त्यांना काही समजत नाहीये, घुमने गए होंगे बेचारे, काही देवदर्शनाला गेले असतील, त्यांना काही कळेच ना, फ्लाईट कॅन्सल झाली, मुलगा फोन उचलत नाहीये, त्यांच्याशी आधी संवाद साधेल मी, है ना. मग लहान मुलं आणि पर्सन्स विथ डिसेबिलिटी, जे बिचारे डिसेबल्ड आहेत, त्यांच्याशी बोलेल. अँड दोज विथ अर्जंट ट्रॅव्हल रिक्वायरमेंट, ज्यांना अर्जंट मीटिंग आहे काहीतरी. I would coordinate with the airline's operations team to identify the reason for the cancellation and obtain accurate information before communicating it. मी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय ती 100% खरी आहे का हे पहिले मी माझ्या ऑपरेशन टीमला विचारेल, कन्फर्म करेल, मग ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगेल की असं असं झालेलं आहे, जे काय प्रॉब्लेम झाले ज्याच्यामुळे लास्ट मिनिट कॅन्सलेशन झालंय. प्रोव्हाइड व्हॉट सोल्युशन. आपलं एक प्रिव्हेंट वाला पी बाकी आहे, ते खाली असेल. प्रोव्हाइड सोल्युशन. I would make a clear announcement explaining the situation and the next steps. मी काय करेल, एक अनाउन्समेंट करून टाकेल की आता असं असं झालं आहे आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे. अवॉइडिंग रूमर्स. कोणीच काही अफवा पसरवू नका, कोणीच काही अफवा पसरू नका, फ्लाईटमध्ये बॉम्ब आहे असं काही, काहीच अफवा पसरू नका. जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पण चुकीची इन्फॉर्मेशन पसरवू नका. I would arrange alternative flights or rebooking wherever possible and guide passengers regarding refunds, baggage, accommodation or onward connections as applicable. मी त्यांना सांगेल की दुसरी फ्लाईट आहे, त्याच्यात व्यवस्था करून देतो. ज्यांना ज्यांना ती दुसरी फ्लाईट नाही पाहिजे, तुम्हाला रिफंडची व्यवस्था करून देतो. तुमचं बॅगेज जे तुम्ही ऑलरेडी जमा करून टाकलेलं असतं, जे ऑलरेडी फ्लाईटमध्ये पोहोचलं पण असेल, एरोप्लेन मध्ये चाललं गेलं तुमचं सामान, तो परत आणून देतो मी, टेन्शन घेऊ नका. तुमच्या औषध गोळ्या का त्याच्यात, घाबरू नका, लगेच ती बॅग परत मागून घेतो, थोडा वेळ मला द्या, बरोबर. आणि जे आहे ज्याला जसं पाहिजे तसं सोल्युशन देतो. मग आय वुड क्रिएट ऑर्डरली असिस्टन्स काउंटर्स, की बाबा ज्यांना जे इन्फॉर्मेशन पाहिजे त्यासाठी सेपरेट काउंटर बनवतो. प्रायोरिटाइज वल्नरेबल पॅसेंजर्स अँड कोऑर्डिनेट विथ माय एअरपोर्ट सिक्युरिटी अँड ग्राउंड स्टाफ टू प्रिव्हेंट ओव्हर क्राउडिंग. जास्त गर्दी करू नका. तुमच्या नंतर जे फ्लाईट जाणार आहे ते लोक इथेच उभे राहणार आहे थोड्या वेळाने, तुम्ही इथं गर्दी करू नका. तुमच्यासाठी सेपरेट काउंटर बनवतो, तिथं जे काय तुमचे ग्रीव्हन्सेस आहेत तिकडे सांगा, इथे गर्दी करू नका, बरोबर. I would keep passengers updated regularly until the situation is resolved. जोपर्यंत सिच्युएशनचं पूर्ण सोल्युशन निघत नाही तोपर्यंत त्यांना मी इन्फॉर्मेशन देत राहील. ऑब्वियसली बात आहे. आता इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही हेच सगळं लिहायला पाहिजे जे मी सांगतोय, पण तुम्हाला एक आयडिया आली असेल की पी मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, प्रॉब्लेम काय हे मला समजली. मग प्रॉब्लेम लिहा ना, तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम काय. फ्लाईट कॅन्सल झाली, लोक टेन्शन मध्ये आले, ही प्रॉब्लेम आहे. मी त्यांच्याशी संवाद साधतो, हो मी समजू शकतो, मी समजू शकतो की तुमची मीटिंग होती, मी एम्फसाइज करतो, मला सिंपती आहे तुमच्याबद्दल, ते लिहाल तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. नॉट नेसेसरी की हेच शब्द पाहिजे, रट्टा नका मारू. पण तुम्हाला एक आयडिया यायला पाहिजे की सिच्युएशन अनालिसिस मध्ये ऍक्च्युअली मला लिहायचं काय आहे, आणि हे 4 P's आपल्याला मदत करतात की कुठं काय लिहायचं तुम्हाला समजायला पाहिजे. लास्ट जो आहे तो आहे प्रिव्हेंट. आणि मग बघा, फायनली आय वुड रिव्ह्यू द इन्सिडेंट with the concerned teams to identify gaps in contingency planning, passenger communication and crowd management. I would strengthen backup arrangements and establish clearer communication protocols for future disruptions. This would help minimize chaos, improve passenger experience and strengthen confidence in the airline. Sir, आम्ही सुद्धा एवढे मोठे सेंटेन्सेस लिहायला पाहिजे का? नाही.
जसं मी सांगितलं पी 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 इथं लिहितो. पहिला पी, दुसरा पी, तिसरा पी, चौथा पी. एवढं जरी लिहिलं काफी आहे. पण तुम्हाला हे 4 पीज माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही जर फर्स्ट टाइम मेन्स देतायत आणि तुम्हाला माहितीच नाही सिच्युएशन अनालिसिस म्हणजे असतं काय, सिच्युएशनल अनालिसिस हा SBI POच्या मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह पार्टमध्ये येणारा एक क्वेश्चन आहे, ज्याच्यात तुम्हाला 130 पर्यंत शब्द जर तुम्ही टाईप केले तर खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. 30 मिनिटात 30 मार्क्स मिळवायचे आहे. ईमेल रायटिंग आहे, सिच्युएशन अनालिसिस आहे, रिपोर्ट किंवा प्रेसी या दोघांपैकी एक चूज करायचं असतं. जवळजवळ 10 मार्क्स तुम्ही एवढं टाईप करून मिळवू शकतात. आता त्यांनी मार्किंग स्कीम नाही दिलेली आहे, मार्किंग स्कीम नाही गेली, आपण ॲज्युम करून चलो की 10 10 10 असं असेल, म्हणून 30 क्वेश्चन 30 मार्क्स, 30 मिनिटं 30 मार्क्स असं असेल. ठीक आहे, 30 क्वेश्चन आहे, 30 मिनिटं 30 मार्क्स. ठीक आहे, तर मी थोडेसे लांबलचक सेंटेन्सेस जे आहे ते जरी लिहिले तर तुम्हाला तसेचे तसे लेंथ नाही ठेवायची, तेवढेच वर्ड्स नाही, मी जेवढे सांगितले 30 30 30 10 एवढं जरी ठेवलं, सिंपल लँग्वेज ठेवली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. मला 100% खात्री की तुम्हाला लक्षात येतं आहे की पी 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 मध्ये आता तुम्हाला काय लिहायचं आहे स्वतःच्या शब्दांमध्ये. ठीक आहे, एक लास्ट सिच्युएशन आपण बघू. तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर आहात आणि कस्टमर म्हणते की मला दिलेलं जेवण हे बाशी आहे, मी हे खाणार नाही. ऑब्वियसली बात है यार, पे कर रहा है 1000 रुपए, 2000 रुपए, 3000 रुपए, यहाँ तक कि बहुत महंगे महंगे भी आजकल जो रेस्टोरेंट्स है, और अगर कोई हाई फाई सोफिस्टिकेटेड रेस्टोरेंट है तो वहां पे वो अच्छा खाना एक्सपेक्ट करेंगे, चांगलं जेवण एक्सपेक्ट करतील ते. आणि जर ते म्हटले की आता तर तुम्हाला माहिती की FDA जे आहे रोल खूप महत्वाचा आहे, FDA चे गाईडलाईन्स फॉलो करणं खूप महत्वाचं झालं आहे. त्यांनी जर व्हिडिओ काढून पाठवून दिला साहेबांना, रेस्टॉरंट बंद पडू शकतं. सगळ्यांना माहिती महाराष्ट्रात काय चाललंय सध्या, किती सारे जे आहेत चांगले चांगले रेस्टॉरंट्स कसं जेवण बनवतात आपल्याला माहितीच नव्हतं, पण सध्याला मागच्या 1-2 महिन्यात आपल्याला कळायला लागलेलं आहे. आणि म्हणून मी हा टॉपिक निवडला, कारण असा टॉपिक हॉट टॉपिक आहे फूडशी संबंधित. तर येऊ शकतो बघा, अ कस्टमर कंप्लेन्स दॅट द क्वेश्चन इज अ कस्टमर कंप्लेन्स दॅट द फूड सर्व टू देम इज स्टेल, बाशी. तुम्ही मला जे जेवण दिलं आहे ते बाशी आहे. ॲज द रेस्टॉरंट मॅनेजर हाऊ विल यू मॅनेज द सिच्युएशन. बघा, मॅनेजरला बोलवा असं म्हणेल ती, हे बाशी जेवण आहे. मग तिकडे गेल्यावर तुम्ही करणार काय? भांडण करणार, हो मॅडम ताजं आहे जेवण, काही पण बोलता का, असं कराल का तुम्ही? नाही, तुम्हाला सोल्युशन द्यायचंय. आता काय होतं, काय काय सोल्युशन असू शकतात बघा. तुमच्यासोबत पण असं काहीतरी घडलं असेल तर काय म्हणतात चांगले रेस्टॉरंटवाले, काय म्हणतात, काही प्रॉब्लेम नाही सर, तुम्हाला मी जेवण बदलून देतो म्हणतात ना. नाही म्हणत का? अरे म्हणतात ना यार, टेन्शन नका घेऊ सर. किंवा काहीतरी एवढे चांगले असतात की नाव नको खराब व्हायला, हा व्हॉट्सअपवर टाकू शकतो, स्टेटसला टाकू शकतो, सगळीकडे पसरू शकतो. सर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी आम्ही ऍडिशनल काहीतरी देऊन टाकतो, डिझर्ट देऊन टाकतो, हा ऍडिशनल काहीतरी, तो फ्री ऑन दी हाऊस, टेन्शन घेऊ नका सर. झाला असेल बाशी असेल जेवण, ठीक आहे. तर असे सोल्युशन्स आपल्याला माहिती पाहिजे बॅक ऑफ द माइंड. तुरंत क्वेश्चन वाचल्या आता याच्यावर मी काय सोल्युशन ऑफर करू शकतो हे तुम्हाला लगेच त्या क्षणी आठवायला पाहिजे. कारण बघा, स्पीड जरी मॅटर नाही करत, एवढं काय वर्ड्स पर मिनिट काय खूप जास्त नाही लागत इकडे, पण मग विचार करून मग तुम्हाला टाईप करायचं आहे ना. टायपिंग स्पीड मॅटर नाही करत, तुम्हाला ते थॉट्स लवकर क्लिक होत आहे का हे जास्त मॅटर करतं. टायपिंग स्पीड नॉर्मल पण चालतो. मग बघा प्रॉब्लेम काय आहे, पहिला पी. किंवा फूड क्वालिटीची कंप्लेंट आली तर तिची हेल्थ खराब होऊ शकते. बाशी जेवण खाऊन त्या मॅडमचं किंवा त्या सरांचं जे आहे पोट खराब होऊ शकतं. रेस्टॉरंटचे रेप्युटेशन खराब होऊ शकते, ती सगळीकडे इन्स्टावर रील वगैरे टाकून देईल. दुसरं, लिसन टू देम, ऐका काय म्हणणं आहे त्यांचं, काय म्हणताय मॅडम तुम्ही, काय म्हणताय सर तुम्ही की हे जेवण खराब आहे. तिसरं, सोल्युशन, तुम्ही एक तर जेवण रिप्लेस करू शकतात, अजून काहीतरी वेगळं रिझॉल्युशन तुम्ही देऊ शकतात. आणि प्रिव्हेंट, की इथून पुढे असं व्हायला नाही पाहिजे, म्हणून किचन मध्ये मी स्वतः जे आहे रोज राऊंड मारत जाईल की एम्प्लॉईज असं करतायत का, खरंच मुद्दामून बाशी जेवण देत आहेत का, असं काय करतायत का. तर बघा हे आहे आपलं आन्सर इकडे. ठीक आहे, 3 पी इकडे आले, 4थं पी खाली आहे, थोड्या वेळात बघूयात. तर पहिला पी, जर जेवण खराब आहे, इन दिस सिच्युएशन द कस्टमर्स कंप्लेंट अबाउट स्टेल फूड इज अ सिरियस क्वालिटी अँड फूड सेफ्टी कन्सर्न. खूप मोठा हा कन्सर्न आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे की खरंच
आमच्या रेस्टॉरंटमध्ये एम्प्लॉईज खराब जेवण देत आहेत काय यांना कस्टमर्सला. इट मे हॅव कॉज डिस्कम्फर्ट और कुड पोज अ हेल्थ रिस्क while also damaging the customer's trust and the restaurant's reputation. Impact. Therefore, my immediate priority would be the customer's well-being and a quick, responsible response. खराब जेवण केल्यावर फूड पॉइझनिंग वगैरे झाली तर हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागतं. कधी कधी जीव पण चालला जातो. खूप मोठं जे आहे हे कन्सर्न आहे. हे लक्षात घेऊन जे आहे मी इमिजिएट जे आहे त्याला सोल्युशन द्यायला पाहिजे. दुसरं people. पहिलं झालं प्रॉब्लेम, दुसरं people. First, I would personally approach the customer. Remain calm. Listen carefully. हेच तर महत्वाचं आहे. Peopleचं ऐकायचं. त्यांचा फ्रस्ट्रेशन जे आहे ना ते कमी होऊ द्यायचं. बोलल्यावर ते फ्रस्ट्रेशन बाहेर निघतं. वेंट करतो आपण आपल्या अँगरला. मनात ठेवलं ना तर तो राग वाढत जातो. तर ती ग्लास फोडून टाकेल, तो कस्टमर प्लेट फोडून टाकेल रागात. जर त्याला पाहिजे तर सोल्युशन नाही मिळालं तर ऐका, त्याचं मन हलका होऊ द्या, ऐकून घ्या. अँड अपोलोजाइज सिन्सिअरली, मनापासनं माफी मागा फॉर दी एक्सपिरियन्स. आय वुड आस्क वेदर द कस्टमर हॅज एक्सपिरियन्स एनी डिस्कम्फर्ट अँड एन्श्योर दॅट दे रिसीव्ह अप्रोप्रिएट असिस्टन्स इफ रिक्वायर्ड. खूप त्रास होतोय का? ऑलरेडी तुम्ही एक पोळी खाऊन घेतलेली आहे. त्रास होत असेल तर तुम्हाला डॉक्टर वगैरे बोलवू का? तुम्हाला काही ऍसिडिटीची गोळी देऊ का? जे काय आहे. At the same time, I would ask the staff to preserve the concerned food for inspection and discreetly check whether the same item has been served to other customers. हा शब्द महत्वाचा आहे. डिस्क्रिटली. कुठे गेला? डिस्क्रिटली. बघा, लक्ष द्या. तर हे जेवण आपण इन्स्पेक्शनला पाठवणार आहे. कस्टमर जर खरं बोलत असेल आणि हे आपण चेकिंगला पाठवलं, आढळलं की खरंच हे खराब होतं, तर ज्याने कोणी हे जेवण दिलं त्या शेफचं काही खरं नाही. त्याच्यावर अप्रोप्रिएट ऍक्शन घेतली जाईल. आणि मी डिस्क्रिटली सिक्रेटली चेक करेल की हे जेवण चुकून कुठल्या दुसऱ्या कस्टमरला तर नाही दिलं दुसऱ्या टेबलवर. ऑर्डर याचीच आहे का? ऑर्डर जे काही दिली असेल, ऑर्डर सपोज मलाई कोफ्ता, हा मलाई कोफ्ता देऊच नका आता कस्टमरला. असं सांगा आउट ऑफ स्टॉक की आमच्याकडे नाहीच आहे मलाई कोफ्ता, जे काही आहे. ठीक आहे, तर दुसऱ्यांना हे नका देऊ, नाहीतर वाढू शकतो प्रॉब्लेम. प्रोव्हाइड सोल्युशन. आय वुड इमिजिएटली रिमूव्ह द स्टेल फूड अँड ऑफर अ फ्रेश रिप्लेसमेंट ओनली आफ्टर एन्श्युरिंग दॅट द रिप्लेसमेंट इज सेफ अँड फ्रेशली प्रिपेअर्ड. रिप्लेस करून देतो. सर मॅडम जे कोणी आहे तुम्हाला रिप्लेस करून देतो. डिपेंडिंग ऑन दी सर्कमस्टान्सेस आय वुड ऑफर अन अप्रोप्रिएट रिफंड ऑर अदर सर्व्हिस रिकव्हरी जेस्चर. रिफंड पण देऊन टाकतो. काही तर रिफंड पण देतात आणि जेवण पण फ्री देऊन टाकतात ऑन दी हाऊस. I would clearly explain the steps being taken and personally follow up with the customer to ensure that the issue has been satisfactorily resolved. दुसऱ्या दिवशी फोन करून पण विचारू शकतो, बरं वाटतंय का? त्रास तर नाही झाला. बरोबर? आणि लास्ट मध्ये प्रिव्हेंट करायचं आहे की इथून पुढे असं व्हायलाच नाही पाहिजे. फायनली आय वुड इन्स्पेक्ट द किचन मध्ये जाऊन इन्स्पेक्शन करणार. स्टोरेज प्रॅक्टिसेस, व्यवस्थित जेवण ठेवतात का नाही तुम्ही, इन्क्लुडिंग फ्रेशनेस चेक्स, preparation and holding procedures, stocks rotation and hygiene controls. I would identify the root cause and take corrective action with the kitchen team. I would also reinforce food safety procedures and staff training so that a similar incident does not occur again, thereby protecting customers and rebuilding trust. Solution काय आहे? प्रिव्हेंट कसं करायचं इथून पुढे? की बाबा मी किचन मध्ये इन्स्पेक्शन करतो की असं स्टोरेज वगैरे खराब तर नाहीये ना, काही रोडंट्स आहेत का, रॅट्स वगैरे फिरतात का, कॉक्रोचेस वगैरे आहेत का, जे काय आहे आपण हायजीन मेंटेन करतो आहे का नाही, तुम्ही हँड ग्लोव्स घालताय का नाही, तुम्ही ते हेअर मास्क लावतायत का नाही, सगळं चेक करेल मी. इथून पुढे असं व्हायला नाही पाहिजे, कारण रेस्टॉरंटचं नाव खराब जर झालं तर कॉम्पिटिटर्स खूप जास्त असतात. रेस्टॉरंटमध्ये येणारे कस्टमर लॉयल असतात. तुम्ही नोटीस केलं असेल की आपण जर एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि आपल्याला जेवण आवडलं, आपण परत तिकडेच जातो, आपण दुसरीकडे नाही जात. ती एक बॉन्ड बनून जातो है ना, आपण लॉयल कस्टमर्स बनून जातो त्या रेस्टॉरंटचे. तर रेस्टॉरंटचा कस्टमर तुटला तर तो परत येणार नाही. तर पुढे पुन्हा असं नाही व्हायला पाहिजे, याची मी काळजी घेणार आहे. तर मित्रांनो लक्ष द्या, जसं मी सांगितलं हे 4 P खूप महत्वाचे बरं का. प्रॉब्लेम, पीपल, प्रोव्हाइड आणि प्रिव्हेंट. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुम्ही 100% खूप खूप चांगले मार्क्स मिळवू शकतात आणि जास्त सोफिस्टिकेटेड वर्ड्स यूज करण्याची काहीच गरज नाही. कीप इट प्लेन, कीप इट सिम्पल. कीप इट प्लेन, कीप इट सिम्पल. ठीक आहे. काय आहे? 4 P's काय आपले? प्रॉब्लेम, पीपल, प्रोव्हाइड, प्रिव्हेंट. तर जे काही सिच्युएशन दिली आहे ते प्रॉब्लेम मध्ये लिहून टाकायची. त्यांना मी ऐकेल, आय विल लिसन टू दी कस्टमर, पीपल मध्ये तेवढंच लिहायचंय. प्रोव्हाइड सोल्युशन आणि मग प्रिव्हेंट, इथून पुढे असं नाही व्हायला पाहिजे यासाठी तुम्ही काय काय करा.
तर आज 3 एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत, 3 सिच्युएशन्स आपल्या समोर ठेवल्या होत्या आणि त्याचं जे आहे आपण सिच्युएशन अनालिसिस बघितलं आहे. खूप सारे सिच्युएशन आहेत, आपल्याला पुढेही ते बघायचे आहेत. असे अनेक लेक्चर्स जे आहे आपण युट्यूबवर तर घेणारच आहे. हे लेक्चर आता डिरेक्टली ॲपवरती अपलोड करून टाकणार आहे, ऑल इन वन मेन्स बॅच मध्ये. तिथेही तुम्ही ह्या लेक्चरला बघू शकता. ठीक आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड सिच्युएशनल अनालिसिस. थँक यू फॉर युअर टाइम अँड पेशन्स. विल सी यू नेक्स्ट टाइम. थँक यू सो मच.